पौष पूर्णिमा के पावन पर्व पर नांदेड़ में विश्व विख्यात बौद्ध धम्म परिषद को उत्साह और उमंग के साथ प्रारंभ हुआ। नांदेड़ जिले के अर्धापुर तहसील में स्थित महाविहार बावरी नगर दाभड़ में भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुलावा के संस्थापक अध्यक्ष पूज्य भदंत धम्म सेवक महास्थवीर की अध्यक्षता में 38वीं 2 दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद का आयोजन किया गया है। सोमवार 13 जनवरी की सुबह 5:30 बजे महाविहार बावरी नगर दाभड़ में त्रिरत्न वंदना, परित्राण पाठ, महाबोधि वंदना, धम्म ध्वजारोहण और धम्म देसना से प्रथम सत्र को प्रारंभ हुआ। इस समय श्रीलंका के पूर्व सांसद भिक्खु अतुरालिय रतन थेरो, भिक्खु नेलुवेल आनंद थेरो सहित अन्य श्रीलंकन भिक्खुगण तथा धम्म परिषद के अध्यक्ष भदंत धम्म सेवक महास्थवीर, संयोजक महाउपासक डॉक्टर SP गायकवाड़ आदि सहित अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। दोपहर करीब 2:30 बजे नांदेड़ शहर के ITI परिसर में स्थित महात्मा फुले सावित्रीबाई फुले प्रतिमा से लेकर भगवान गौतम बुद्ध रूप के साथ धम्मयान संचलन का आयोजन किया गया था। इसमें सैकड़ों बौद्ध अनुयायी, उपासक उपासिकाएं सम्मिलित हुए थे। स्कूली छात्र छात्राओं ने लेजिम के साथ झांकियां और नृत्य पेश कर सभी का ध्यान अपनी ओर आकर्षित किया। शाम 7 बजे महाविहार दाभड़ में 38वीं अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद का उद्घाटन किया गया। बाद में देर रात तक श्रीलंका, थाईलैंड, जापान, दक्षिण कोरिया तथा भारत के विभिन्न राज्यों से पहुंचकर बौद्ध भिक्षुओं ने उपस्थित हजारों के जनसमूह को धम्म देसना दी। दूसरे दिन यानी मंगलवार 14 जनवरी को वधू-वर परिचय सम्मेलन, सामूहिक मंगल परिणय विधि, नशा मुक्ति प्रतिज्ञा और धम्म ज्ञान परीक्षा के पुरस्कार वितरण तथा देर रात तक धम्म देसना के बाद 38वीं बौद्ध धम्म परिषद का समापन किया जाएगा। देश और विदेशों से हजारों बौद्ध अनुयायी इस धम्म परिषद में दाखिल हुए हैं। डॉक्टर SP गायकवाड़ और उनकी टीम लगातार 37 वर्षों से महाविहार बावरी नगर दाभड़ में धम्म परिषद का आयोजन कर रहे हैं। यहीं से प्रेरणा लेकर आज महाराष्ट्र के साथ ही समूचे भारतवर्ष में जगह जगह धम्म परिषदों का आयोजन किया जा रहा है। इन सभी धम्म परिषदों की महाविहार दाभड़ की ये धम्म परिषद जननी है। बुद्ध धम्म और संघ की शक्ति का प्रचार और प्रसार के माध्यम से मानवीय कल्याण साधने का प्रयास इसके माध्यम से हो रहा है। दौरान धम्म परिषद के पहले दिन मुख्य रूप से पंचशील यानी पंचरंगी धम्मध्वज का मानव जीवन से संबंध के बारे में मार्गदर्शन किया गया। ऐसी जानकारी भिक्खु डॉक्टर खेमधम्मो महाथेरो और डॉक्टर मिलिंद भालेराव ने MCN हिंदी न्यूज को दी। आज 13 जानेवारी 2025ला पहिल्या सत्रामध्ये सकाळी 5 वाजता या धम्ममंचकावर ध्यान साधना, सूत्रपठण आणि पूर्ण मंगलमय गाथा झालेल्या आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी दुसरं सत्र हे धम्मध्वजारोहण संपलेलं आहे। या धम्मध्वजारोहणामध्ये सिलोनचे 7 भिक्षू उपस्थित होते आणि अतुलिय रतन माजी खासदार हे सुद्धा होते व पूज्य भदंत धम्मसेवक महाथेरो हे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी होते व धम्मध्वजारोहण हे माजी खासदार अतुलिय रतन यांच्या हस्ते झालेलं आहे। त्याशिवाय त्रिशरण पंचशील संपलेला आहे। त्यानंतर श्रीलंकन भिक्खुनी हे बुद्धवंदना, धम्मवंदना आणि संघवंदना मांडलेली आहे व त्यानंतर एका भिक्खुनी हे धम्मदेसना दिली आणि भारतीय भिक्खुनी एक धम्मदेसना दिली। धम्मध्वजामध्ये 5 रंग कशाचे आहेत याचं मानवी जीवनासोबत काय आचरण आहे याबद्दल विवरण करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आशीर्वाद गाथा झाली व हा सकाळचं सत्र संपलेलं आहे। ही 38वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद बावरी नगर दाभड़ नांदेड़ इथे आजपासून सुरू झालेली आहे। या परिषदेमध्ये संपूर्ण बुद्ध वचन शिकवण्यात येते। जो व्यक्ती या जीवनामध्ये या मार्गाप्रमाणे वागेल, समतेच्या मार्गाने वागेल, त्याचं जीवन सुधरत राहील। जो शिलाच्या मार्गाने वागेल त्याची सर्वांग प्रगती होत राहील आणि जो समाधीचा अभ्यास करून
परिपक्व बनेल त्याचं कोणतंही दुःख, कोणताही क्रोध, कोणताही द्वेष, कोणताही अहंकार, कोणताही गर्व, आळस, सुस्ती, संशय, ईर्ष्या आणि अशा प्रकारची विषम मनाची भावना राहणार नाही. ते सारे मळ उतरून जातील असं या ठिकाणी ठामपणे म्हणता येईल. आणि शील आणि समाधीच्या द्वारे परिपक्वता झाल्याबरोबर प्रज्ञा प्राप्त होते. आणि प्रज्ञा ही संसारामध्ये कोणताही व्यक्ती असो, कोणत्याही धर्माचा माणूस असो किंवा कोणी जातीचा असो, या प्रज्ञेच्या नावेमध्ये बसून तो संसार दुःखसागर पार करून जाऊ शकतो. एवढं महत्त्व मानवी जीवनात हे शील समाधी प्रज्ञा या मार्गाचं आहे. सर्वांनी या मार्गानं वागावं, प्रेमानं वागावं, गर्व करू नये, अभिमान करू नये, घमेंड करू नये, कोणतंही पापकर्म करू नये, हत्येचं कर्म करायला जाऊ नये, चोरीचं कर्म करायला जाऊ नये, व्यभिचाराचं कर्म करायला जाऊ नये आणि असत्य व घाण सोडलं पाहिजे. व मादक पेय व नशेली वस्तू हे आपण सेवन करण्यापासून अलिप्त राहावं असा संदेश या 38व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचा आहे. दुपारी या धम्म परिषदेची धम्म मिरवणूक निघणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले या चौकातून निघणार आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत चालणार आहे. व संध्याकाळी 7 वाजता या परिषदेचं महत्त्वाचं सत्र धम्मदेशना सुरू होणार आहे. महाविहार बावरीनगर कावड नांदेड येथे आयोजित 38व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेनिमित्त आज येथे रॅली काढण्यात आली होती. ही रॅली शहरामधून निघालेली होती. महात्मा ज्योतिराव फुले तथा सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत ही धम्म मिरवणूक निघाली. त्या सर्वांना ज्ञात आहे ते 1988 पासून नांदेड पासून जवळच असलेल्या दाभड या गावी महाविहार बावरीनगर येथे आदरणीय महाउपासक डॉक्टर SP गायकवाड हे 2 दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करत आलेले आहे. 2 व 3 जानेवारी 1988 रोजी झालेल्या पहिल्या धम्म परिषदेमध्ये बौद्ध धम्माचे भाष्यकार आदरणीय डॉक्टर आनंद कौसल्यायन यांची प्रमुख उपस्थिती होती व त्यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न झाली होती. त्याचप्रमाणे थायलंडचे तत्कालीन लॉर्ड अबॉट हे या धम्म परिषदेचे उद्घाटक होते व जगद्विख्यात असे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजी यांची विशेष उपस्थिती त्या परिषदेला लाभली होती. त्या परिषदेने एका इतिहास निर्मितीकडे पाऊल उचललं होतं आणि पाहता 38 वर्ष झाली ही परिषद अखंडितपणे अविरतपणे सुरू आहे. हे परिषदेचं 38वं वर्ष आहे आणि ही 38वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद ही पूजनीय बदन धम्मसेवकजी महास्तवीर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. या परिषदेमध्ये श्रीलंकेहून 10 भिक्खू इथे आलेले आहेत. तेथील विद्यमान खासदार असणारे पूजनीय बदन अतुल्य रतन थेरो हे आजच्या या परिषदेचे उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. या आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेस आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान करून महाविहार बावरीनगर येथे आयोजित केलेल्या 38व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये सम्मिलित व्हावं व बौद्ध वाणीचा आपण लाभ घ्यावा.